झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण गवा आणि माणूस यांच्यातल्या संघर्षाबद्दल बोलतोय। थेट जाऊया कोल्हापूरला। फारुख मेहतर आपल्या सोबत आहेत, वन्यजीव अभ्यासक। सर, आपलं स्वागत। आपण पाहतोय गवा हा खरं तर बुजरा प्राणी म्हणून ओळखला जातो। आपली हद्द न ओलांडणारा हा प्राणी आज नेमका माणसाच्या वस्तीत का घुसतोय आणि याची वैशिष्ट्ये काय आहेत, काय सांगाल? गवा हा जो प्राणी आहे म्हणजे तो बैल कुळातील भारतातला सगळ्यात मोठा असा प्राणी आहे। अत्यंत लाजाळू असणारा हा प्राणी आपल्याकडं आज शेतीमध्ये येतोय, शहरामध्ये घुसतोय, अगदी कोल्हापूर शहराच्या जवळ हा येतोय। याचं मुख्य कारण जर असेल तर आपण जरा थोडंसं आपला इतिहास बघायला लागेल। पूर्वीच्या काळी जी शेतं होती किंवा जी शेती होती किंवा खेडेगाव होते ते स्वयंपूर्ण असायचे। लोकांची गरजा लिमिटेड होत्या, त्याप्रमाणे त्यांची शेती, त्यांची पीक पद्धती ही अगदी त्या काळाला अनुसरून अशी होती। पण आज लोकांच्या गरजा वाढलेल्या आहेत, त्यामुळं लोकांनी जंगलामध्ये आज शिरून तिथं शेती सुरुवात केलेली आहे। त्यांच्या पीक पद्धती बदललेल्या आहेत, नगदी पीक, ऊस किंवा भुईमुग यासारखे नगदी पीक घ्यायला लागलेले आहेत। त्यामुळं गव्यांना एक आयतं असं खाद्य मिळायला लागलेलं आहे, त्यामुळे गवे आज शेतामध्ये येत आहेत। यात सगळ्यात महत्त्वाचा जो विचार केला गव्यांच्या त्यांच्या जी पद्धत आहे, जीवन पद्धती, गवा हा कळपाने राहतो। कळपामध्ये कळपाची जी मादी आहे ती प्रमुख असते आणि ह्याच्या नेतृत्वाखाली हा कळप सगळा चालत असतो। पण आता असं झालेलं आहे की ह्या शेतीमध्ये नगदी पीक आल्यामुळं गवे संध्याकाळीच्या वेळेला आपली जागा सोडून ह्या शेतामध्ये येतात आणि रात्रीच्या वेळेला एक शेती खाऊन परत पळत जातात। लोक त्यामुळे त्यांना विरोध करायला मशाली घेऊन जातात, फटाकडे फोडतात, त्यामुळे गवे विथरतात आणि ते दुसऱ्या शेतामध्ये किंवा जिथंच आसरा मिळेल तिथं लपून राहतात आणि दिवसा परत शेताकडे जाताना किंवा जंगलाकडे ज्यावेळेला प्रयत्न करतात त्यावेळेला वाटेमध्ये जे येईल त्याला ते त्रास देतात। नक्कीच गव्याची भूक ही फक्त गवतापुरतीच राहिली आहे, माणसाची भूक मात्र मोठी झालेली आहे। हे नेमकं कसं आवरता येईल, काय करता येईल, वन खातं काय करता येईल या संदर्भातही बोलणार होते। एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत राहा संघर्ष। झी 24 तास एक पाऊल पुढे।